नमस्कार मैत्रिणींनो. तर मी माझ्या घरातल्या वेगळ्या गोष्टी शेअर करत असते. पण आता विचित्र गोष्टी पण भरपूर आहेत माझ्याकडे शेअर करण्यासारख्या. आता यावेळेस तर खूप मला टेन्शन आलं आहे. ॲक्च्युली असं झालं की माझा हा फ्रीज जो आहे डबल डोअरचा हा कूलिंग नव्हता करत. तर मग मी बोलवलं एका मेकॅनिक दादांना. आता ते आले आणि त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये गॅस भरला. ते म्हणाले की गॅस नाही आहे तुमच्या फ्रीजमध्ये. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं, फ्रीज झाला म्हणजे कूल करायला, पण तो पूर्ण बर्फ करायला लागला. सगळ्या गोष्टी, माझ्या भाज्या, सगळं सगळं मी ठेवतच नाही भाज्या, पण जे काय होतं ते सगळंच म्हणजे खराब झालं, पूर्ण बर्फ झाला त्याचा. तर मी त्यांना फोन केला. मी म्हटलं की पूर्ण बर्फच झाला आहे, तुम्ही पुन्हा बघा तुमचं काय चुकलं का रिपेअर करताना. तर त्यांनी पेमेंट वगैरे मी पूर्ण ऑलरेडी त्यांना केलं होतं, 2-3 हजार काहीतरी. तर ते आले आणि ते म्हणाले की हा एक पार्ट बघा, आता त्यांनी खाली काढून ठेवला आहे. ते म्हणाले की हा पार्ट ना, याच्यामध्ये बर्फ फ्रॉस्ट जमा झाला आहे, हा नॅचरली मेल्ट होऊन त्याचं पाणी होऊन ते बाहेर निघेल. तर हा त्यांनी पार्ट काढून ठेवला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले मी येतो उद्या सकाळी 12 तासामध्ये होऊन जाईल तो. आता मी त्यांना फोन केला मग दुसऱ्या दिवशी, समजा सकाळी 11 वाजता वगैरे. तर त्यांनी फोन उचललाच नाही. ठीक आहे. आता मेकॅनिक लोकांमध्ये हे कॉमन आहे, फोन वगैरे न उचलणे. मी म्हटलं ठीक आहे, एकदा आपण पूर्ण पेमेंट केलं, त्यांना नसेल परत यायचं, तर एकदा पुन्हा आपण करून बघू लास्ट टाईम. तर मग मी त्यांना पुन्हा फोन केला आणि त्यांनी उचलला माझा फोन संध्याकाळी वगैरे. ते म्हणाले मॅडम माझा ॲक्सिडेंट झाला आहे, माझ्या गुडघ्याच्या वाटीला लागलं आहे, तर मी 2-3 दिवसामध्ये येतो. मी म्हटलं दादा तुम्ही 2-3 दिवसामध्ये या असं मी म्हणणार नाही, तुम्ही 10 दिवसांनी या. मी फ्रीज बंद करून ठेवते, इट्स ओके. मी काय तसा दूध वगैरे काय ज्या गोष्टी असतील बेसिक त्या असतात माझ्याकडे, एवढं काही अडणार नाही माझं काम, आणि नाही तर मी दुसरीकडून करून घेईल. तर ते म्हणाले नाही नाही मी येतो म्हणाले. आणि आता या गोष्टीला झाले 8 दिवस. 6 जुलैची गोष्ट आहे, मी सांगते तुम्हाला. आणि 6 जुलैला त्यांनी माझ्याशी बोलले होते ते. आता त्याच्यानंतर मला त्यांचा फोन म्हणजे लागत नाही आहे पहिली गोष्ट. आणि त्यांनी फोन, मी व्हॉट्सॲप आपण दिसतं ना आपल्याला की बाबा चेक केलं आहे समोरच्याने की नाही, आता बेसिक गोष्टी आहे ह्या. त्यांचं ऑन होतं. ते 6 जुलैला त्यांनी शेवटचं व्हॉट्सअप बघितलेलं आहे. तर एवढे दिवस कोणी व्हॉट्सअप बघत नाही का लोक? इतकं मला टेन्शन आलं आहे. आता माझ्या फ्रीजचे काय, मला तो प्रश्न नाही आहे, मी दुसऱ्या माणसाला आज बोलवणार आहे. पण माझ्यासोबत अशा विचित्र गोष्टी घडतात. आता मला त्यांना म्हणजे ॲक्सिडेंटमुळे त्यांना मेजर काही झालं, आता कॉम्प्लिकेशन झाल्या की त्यांचं म्हणजे इतकं मला त्यांचं मला नाव आडनाव पण माहिती नाही. नाव माझ्या ॲपमध्ये आलं असेल, पण तरी मी त्यांचा विचार करते की आता ह्या व्यक्तीचं कसं काय झालं, म्हणजे की मला एकदा त्यांनी कळावं की बा ही व्यक्ती चांगली आहे. हे असं तुमच्यासोबत होतं का? म्हणजे मी आता अजूनही मी फोन नाही केलेला आहे की म्हणजे मेकॅनिकला. आता बघा 6 जुलै, आजची 14 जुलै आहे मला असं वाटतं. तर 14 जुलैपर्यंतसुद्धा मी त्यांची वाट बघितली की बुवा ते 10 दिवस त्यांना दिले. पण त्यांचं म्हणजे मोबाईल, असं वाटतं मला मोबाईल पूर्ण थंड झालेला आहे की कोणी बघतच नाही आहे तो मोबाईल. ओके. तर हे असं काय काय म्हणजे होत असतं माझ्यासोबत. तर देव करो ते व्यवस्थित असो. कदाचित ते ॲडमिट असतील. तुम्ही माझ्याकडे अजिबात नाही आले तरी चालतील. मी आता दुसरा मेकॅनिक बोलवणार आहे. पण मला हे खरोखर म्हणजे विचित्र वाटतं, अशा गोष्टी काय काय घडत असतात आजूबाजूला. तर तुम्ही पण प्रार्थना करा, देव त्यांना सुरक्षित ठेवो आणि ते आपल्या कामाला लागोत. थँक्यू सो मच.